तर डोकं जाम आणि सर्दीने माझा पूर्ण घसा बसलाय. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही गोष्ट आहे गणपती बाप्पा बसण्याच्या अगोदरची, म्हणजे 2-3 दिवस अगोदरची. तर ही गोष्ट मी तुम्हाला काय सांगत आहे, तर कंटेंटची म्हणजेच की जुन्या गोष्टी, म्हणजेच मला दाखवायचं होतं की मी फर्स्ट टाइम मेट्रोमध्ये ट्रॅव्हलिंग केली आणि ते कसं वाटलं, ते सगळा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मेट्रोमध्ये आल्या मला खूप साऱ्या गोष्टी कळल्या की इथं तिकीटाशिवाय म्हणजे फिरायला येत नाही. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा तिकीट वगैरे काढलं आणि पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यामध्ये कुठं, तर मंडईमध्ये. सो ऑन आणि खूप साऱ्या गोष्टी कळल्या मला इथं आल्यावर. मंडईमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही नाश्ता करण्याचं ठरवलं. मग वडापाव वगैरे घेतले आणि मग नंतर आम्ही पुढच्या दिशेने निघालो. तर पुण्याला मेन येण्याचं कारण होतं की मला फक्त बघायचं होतं डेकोरेशन वगैरे, आणि बाकीच्यांना बघायची होती तुळशीबाग. म्हणजे ह्या मुलींना तुळशीबागेत काहीतरी खरेदी करायचं होतं. मग माझा आणि त्यांचा मोटिव्ह वेगळा असल्यामुळं ते तुळशीबागेत गेले आणि मी आपल्या मेन म्हणजे दगडूशेठ हलवाईच्या गणपती म्हणजे गणपती बाप्पाला बघायला. तर लिटरली खरं सांगायचं म्हणलं तर 5-6 वर्ष पुण्यात असून सुद्धा मी कधी गणपती बाप्पाचं दर्शन नव्हतं केलं. तर आज मला ती सुवर्ण संधी भेटली होती. मग काय मी आणि नानी लागलो मग नंबरमध्ये. तर देवाचं दर्शन घेतलं आणि इथं काय फुटेज वगैरे काढून देत होते. त्याच्यामुळे आशीर्वाद वगैरे घेऊन आम्ही डायरेक्ट बाहेर निघालो. तर गणपती बसवण्यासाठी ही पद्मनाभांची थीम आहे, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी राहिल्यासाठी आम्ही म्हणजे काहीतरी राहिलं होतं आमच्याकडे, त्याच्यासाठी मुलींकडे वापस गेलो त्यांना काहीतरी सामान देण्यासाठी तुळशीबागेत. इथं आल्या बघितलं की खूप सारी गर्दी, आणि तेवढ्या गर्दीत पण मला बजरंगबलीचे दर्शन वगैरे झाले. थोडं पुढे बघितलं की ह्यांची बार्गेनिंग चालू होती. यांची बार्गेनिंग म्हणजे 1900 रुपयावर डायरेक्ट 1000 रुपयावर. भाई यांची बार्गेनिंग बघून मला जरा भीती वाटायची. मग पुढे गेलं बघितलं की इथं एवढं ट्रॅफिक लागलं होतं. त्याच्यानंतर मग आम्ही तुळशीबागेतून बाहेर आलो आणि इकडं म्हणजे आता ही जागा म्हणजे स्टार्टिंगला जिथं वडापाव खाल्लं होतं त्याच्या मागे गल्ली होती, आणि इथं तुम्हाला ना लक्ष्मीचं सगळं सामान वगैरे आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान पण सगळं भेटून जाईल. मग काय इथल्या गोष्टी बघितल्या मला घरचीच आठवण आली, कारण तुम्ही बघू शकता सजावटीचं पूर्ण सामान भेटतंय. त्याच्यानंतर आम्ही मग वापस मेट्रोकडे वळालो. आता तुळशीबागेतून नंतर आम्ही कुठं कुठं गेलो ते मी तुम्हाला नंतर